ऑटिस्टिक मुलं जी हायपर ऍक्टिव्ह आहेत त्यांना थोडं कठीण जातं एका जागी बसून काम करणं. म्हणजे त्यांना सराव जरी झाला एका जागी बसण्याचं जरी आपण सराव केला, पण त्यांची गिव्हअप करण्याची टेंडन्सी खूप जास्त असते. म्हणजे एखादी गोष्ट अवघड असेल, लेट से एखादं पझल मी दिलं, मुलगा सगळं बोलतोय सगळं करतोय, एखादं पझल दिलं, एकदा ट्राय केलं, दुसऱ्या तिसऱ्या वेळेस मात्र ते फेडअप होतात आणि पटकेनी फेकून देतात. असा अनुभव खूप साऱ्या पॅरेंट्सला आलेला आहे आणि ते आम्हाला शेअरही करतात की मॅम एकदा दोनदा बोलेल, तिसऱ्या वेळेस मात्र तो नाही बोलला. काही म्हणतात की एकदा बोलतो, सेकंड टाइमला तो बोलत नाही. किंवा एखादा पॅरेंट्स म्हणतो की मॅम त्याच्या मूडवर आहे, मूडवर असेल तर करतो, नसेल मूड तर नाही करत. म्हणजे काय होतं की त्याचा एक पॅटर्न सेट झालेला आहे, तो पॅटर्नला फॉलो करतो. त्याचं मूडवर आहे ही जरा चुकीची बाब आहे. त्याला आपण थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण मूड क्रिएट करायचं काम नाही करायचं, परंतु स्पॉन्टॅनियसली तुम्ही आन्सर दिलं पाहिजे. मुलाने आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जे बोलतोय त्याची कमांड फॉलो केली पाहिजे. असं वातावरण निर्मिती आपण त्याची केली पाहिजे आणि रोज त्याच्याकडनं तो सराव करून घेतला पाहिजे. म्हणजे माझं एकदम सिंपल याच्यामध्ये काय म्हणणं, एक स्पष्टीकरण द्यायचं झालंच याच गोष्टीचं, तर त्या मुलांना त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागवलं नाही पाहिजे. आपण म्हटलं की नाही आता ही वेळ झाली, आता तू कर, तर ठीक, तर तुम्ही त्याला तर तो वागत असेल तसं तर ठीक आहे. पण तो म्हणतोय, तो आत्ता हट्ट करतोय, त्याला हवंय म्हणून आपण त्याच्या हट्टाच्या पुढे नतमस्तक होऊन त्याला हवं ते द्यायचं, हे चुकीचं आहे. कुठलाही पॅटर्न त्याचा सेट करायचा नसतो. त्याने सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आपल्याप्रमाणे, म्हणून ट्राय करा. त्याने प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे. मग त्याच्यामध्ये लिखाणही असेल. काही मुलं लिखाणाचा कंटाळा करतात, गिव्हअप करतात, कारण की त्यांचं पकडण्याची त्यांना हॅबिट नाही किंवा पकडू शकत नाही पेन. म्हणून काय करतात, असं असं करणार, सोडून देणार. आणि हात जेव्हा आपण करायला जातो जबरदस्तीने, तर ते मुद्दाम पेनच हातात पकडत नाही. तेव्हा आपण पहिल्यांदा त्यांच्या बोटांच्या पकडवर काम केलं पाहिजे. त्यांच्याकडनं वेगवेगळ्या छोट्या वस्तू सॉर्ट करून घेतल्या पाहिजेत आणि मग त्यांना लिखाणाचा सराव केला पाहिजे. परंतु गिव्हअप करू द्यायचं नाही. तो रडतोय म्हणून आपण सोडून द्यायचं आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचं नाही, असं नाही करायचं. तो रडतोय म्हणून आधी आपण म्हणायचं हे कम्प्लीट कर, मग तुला जाऊ दे. पण तो रडतोय म्हणून सोडायचं असं नाही. काही मुलं सेल्फ अब्युसिव्ह असतात. त्यांना काम सांगितलं तर ते स्वतःला मारून घेतात, फेकाफेकी करतात, रडायला लागतात, लोळायला लागतात. उलट यावेळेस आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे की त्यांना एक तर प्रेमाने सांगणे, प्रेमाने नाहीच ते ऐकत आहे, पण मग आपल्या लक्षात आहे की पॅटर्न तर सेट करू द्यायचा नाहीये. मग त्यांच्याकडनं जबरदस्ती कम्प्लीट करून घ्यायचं आणि मग सोडायचं. म्हणजे मुलाच्या डोक्यामध्ये एक कम्प्लीट आपल्याला हे भरवायचंय की टास्क कम्प्लीट कर आणि मग तुला हवं ते करू शकतो. आधी टास्क कम्प्लीट करायला हवंयस तू, ठीक आहे. म्हणजे याच्यावरही आपल्याला काम करायचं. जेव्हा आपण इमिटेशन फेजवर असतो, म्हणजे ऑटिस्टिक मुलगा आहे आणि तो इमिटेटही नाही करत आहे, तेव्हा एक चांगला उपाय मला वाटतो की आपण मिररचा हेल्प घ्यायला पाहिजे. मिरर हेल्पनी काय करायचं, आता सुद्धा मी मिरर पुढे बोलते तर मी माझे हावभाव त्याच्यामध्ये कॅच करू शकतो. म्हणजे मी बोलते ना ला ला, तर माझं जीभ वरती येते ना, तर हे ऑब्झर्वेशन आहे. मुलांनी ते केलं पाहिजे की ते बोलताना त्यांचे कसे हावभाव येतात. कारण की ते आय कॉन्टॅक्ट तर कमी असेल, ते माझ्या चेहऱ्याकडे बघत नाहीत. परंतु तुम्ही बघा, कुठलाही ऑटिस्टिक मुलगा असेल तर तो मिररकडे लवकर अट्रॅक्ट होतो. जेव्हा मुलगा नॉन व्हर्बल आहे, त्याला लेटर्स येत नाही, तेव्हा तुम्ही मिररचा योग्य पद्धतीने वापर करून घ्या. मिरर दाखवा त्याला आणि त्याच्यामध्ये बोलून काही ऍक्टिव्हिटी त्याला परफॉर्म करायला सांगा, त्याचाही रिझल्ट चांगला आहे. ऑटिस्टिक मुलांचा जेव्हा स्पीच डिले असतो किंवा अटेन्शन डेफिशिएट असतात किंवा जेव्हा आपण पाहतो की त्यांचं सिटिंग नाही आहे, तेव्हा पहिलं स्ट्रगल तर आपल्याला सिटिंगसाठी आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण सिटिंगमध्ये पण आपल्याला कमांड फॉलोविंग आणि त्यांच्याकडून टास्क कम्प्लिशन हे चॅलेंजेस आपल्याला कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ते करूनच घ्यायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही बघितलं असतं तर फ्लॅश कार्डचा एक चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो. फ्लॅश कार्ड काय असतात,
फ्लॅश कार्ड तुम्ही जनरली मेन फ्लॅश कार्ड तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकत बाजारातून विकत घेऊ शकता. याच्यामध्ये आहे पहिलं ABCDचे फ्लॅश कार्ड आहेत, अल्फाबेट्स, न्यूमेरिक फ्लॅश कार्ड्स असतील, कलर फ्लॅश कार्ड, शेप फ्लॅश कार्ड्स किंवा ॲनिमल फ्लॅश कार्ड, फ्लावरचे फ्लॅश कार्ड, बर्ड्स, व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. हे 9 फ्लॅश कार्ड्स हे आपल्याकडे असायला हवे आणि ज्याचा उपयोग आपण मुलाला व्हर्बल करण्यासाठी वापरू शकतो. जसं आज आपण बघितलं नाउन बुक. नाउन बुकमध्ये बऱ्यापैकी सगळ्या फ्लॅश कार्डच्या 2-2 गोष्टी आपण घेतात. व्हेजिटेबलच्या 2 गोष्टी घेतो, ॲनिमलच्या 2 गोष्टी घेतो, फ्रुट्सच्या 2 गोष्टी, 2-3 फ्रुट्स घेतो. जेणेकरून काय होतं की मुलांना कॅटेगरी सॉर्टिंग करायला उपयोग होतो. म्हणजे जेव्हा मी विचारलं त्याला फ्रुट्स काय आहे, टोमॅटो काय आहे, फ्रूट आहे की व्हेजिटेबल आहे, तर कॅटेगरी सॉर्टिंगमध्ये काय वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण ठेवतो. जसं आपण कलर कॅटेगरी, शेप कॅटेगरी किंवा फ्रूट कॅटेगरी, अशा 3 गोष्टी मी आज मुलाकडनं करून घेतल्या. मुलाला माहिती आहे रेड दाखवला की तो कलर आहे. ॲनिमलचं फ्लॅश कार्ड दाखवलं, मी समजा त्याला आज डॉग दाखवला तर तो ॲनिमल आहे. मी आज त्याला व्हेजिटेबल दाखवलं तर समजा पालक दाखवलं तर व्हेजिटेबल आहे. तर या 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्याला ते सॉर्ट करता आलं पाहिजे. म्हणजे कलर हे कलरच्या कॅटेगरीत टाकता आलं पाहिजे, ॲनिमलच्या कॅटेगरीमध्ये डॉग हा ॲनिमलच्या कॅटेगरीत जाईल, स्पिनॅच हे व्हेजिटेबलच्या कॅटेगरीत जाईल. हे त्याला सॉर्टिंग पण येणं गरजेचं आहे. म्हणजे हा थोडा पुढचा भाग आहे, पण त्याच्यासाठी फ्लॅश कार्ड आपल्याला सुरुवातीपासूनच शिकवायला लागते, जेणेकरून तो कॅटेगरी सॉर्टिंगसाठी तो तयार होईल. ऑटिस्टिक मुलं एक तर व्हर्बल असू शकतात किंवा नॉन व्हर्बल असू शकतात. आता व्हर्बल मुलांसाठी वेगळे प्लॅन्स असतात, नॉन व्हर्बल मुलांसाठी वेगळे प्लॅन्स असतात. व्हर्बल मुलांना आपण तो सेंटेन्स कसा बनवेल, इनिशिएटिव्ह कसा घेईल बोलण्याच्या बाबतीत, स्वतः क्वेश्चनिंग कसा करेल, WH क्वेश्चन्स कसा बनवेल, त्याचा अर्थ समजून त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसा करेल प्रत्येक गोष्टीचा, किंवा एखाद्याला एक्सप्लेन कसा करेल, याच्यावरती आपण भर देतो. पण नॉन व्हर्बल मुलांकडे आपण जेव्हा लक्ष द्यायला हवं तेव्हा त्याने पहिलं लेटर्स कसे बोलला, त्या लेटर्स बोलताना त्याचा स्वराव कसा करून घ्यायचा. त्याच्यासाठी आपण लेटर्स बोलताना आपण जी माउथ पोझिशन बनवतो ती माउथ पोझिशन्स त्याला बनवता आली पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या चेहऱ्याकडे, आपल्या लिप्सकडे असायला पाहिजे. आपले लिप पोझिशन आपण कोणता लेटर बनवताना कसे बनवतो ते त्यांनी बघितले पाहिजे. त्याच्यासाठी त्याचा आय कॉन्टॅक्ट आपल्या चेहऱ्यावर असणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले की वेगवेगळे टॉईजचा उपयोग करा, रिएन्फोर्समेंटचा उपयोग करा, जेणेकरून नॉन व्हर्बल मुलगा पण लवकर व्हर्बल होईल. आता नॉन व्हर्बल मुलगा व्हर्बल होण्यासाठी काही साऊंड्सचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे जसं डॉग, कॅट, डक याचे साऊंड्स आपण मुलांना शिकवू शकतो, जे गमतीदार असतात आणि मुलं लवकर कॅच करतात. जसं आपण त्याला शिकवलं डॉग सेज, आपण शिकवलं भाव भाव, और डॉग सेज वुफ वुफ. डॉगचं चित्र दाखवणार आपण त्यांना डॉग सेज वुफ वुफ, किंवा मराठीमध्ये आपण सांगतो कुत्रा भुबू कसा करतो, भाव भाव. कॅट कशी करते, म्याव म्याव. डग कसा करतो, क्वॅक क्वॅक. हे असे शब्द आपण त्याला, रिदमिक शब्द आपण त्याला देऊ शकतो लवकर, आणि लवकर तो कॅच करून व्हर्बल होऊ शकतो. किंवा व्हेकलचं साऊंड तुम्ही यूज करू शकता, पिपी, ट्रिंग ट्रिंग किंवा पॉम पॉम. हे व्हेकलचे साऊंडही मुलगा लवकर कॅच करतो. तर आपल्याला काय करायचं, या ना त्या वेजनी त्याला फक्त मोटिवेट करायचं आहे की तू डिमांडवर साऊंड कर. कारण काही मुलं काय करतात, बाय डिमांड साऊंड काढू शकत नाही, पण कधीतरी ते खेळतायत आणि पटकन ते बोलून जातात. पण जेव्हा आपण बोलतो की अरे नाही नाही बोल ना तू आत्ता बोल, म्हणजे काही ज्या मुलांना स्क्रीनचं एक्सपोजर जास्त आहे, लेट्स एखादा मुलगा दिवसातले 1 तास स्क्रीन बघतो, कुठलं तरी कार्टूनचं चॅनल बघतोय किंवा कोणतं तरी कार्टूनचं सॉंग्स बघतोय,
तर तो पटकीने बोलूनही जातो केक बघितल्यावर, हॅपी बर्थडे टू यू. पण जेव्हा आपण त्याला म्हणतो की आता बोल, आता वेळ आहे बोलण्याची, आता बर्थडे आहे, तेव्हा तो बोलत नाही. हॅपी बर्थडे बोलू शकत आहे, पण आपण म्हणतो नाही नाही ह्याला तर येतं, हा बोलतो हॅपी बर्थडे. पण जेव्हा आपण सांगतो तेव्हा तो बोलत नाही, म्हणजे तो डिमांडवर नाहीये, तो डिमांडवर त्याचं स्पीच देत नाहीये, राईट ना. तर आपल्याला काय करायचंय की त्याला ऑन डिमांड स्पीचची हॅबिट लावायची. तेव्हा आपल्याला हे जे मी आज तुम्हाला एक युक्ती सांगितली आहे की त्याला अॅनिमलचं साऊंड करायला लावायचे, त्याला व्हेकलचे साऊंड करायला लावायचे, किंवा तिला केक दाखवून काही सॉंग्स बोलायला लावायचे, किंवा सॉंग्स त्याच्या कानावर टाकायचे, जेणेकरून त्याला थोडं मोटिवेशन होईल आणि थोडंसं थोडं एंटरटेनिंग पण आहे ना. जेव्हा आपण त्याला वेगवेगळ्या तालासुरामध्ये काहीतरी शिकवतोय तर तो पटकीने कॅच करतो आणि लवकर वर्बल व्हायची शक्यता वाढते. मित्रांनो, आपल्याला खूप सारे प्रश्न असतात की ऑटिझममध्ये होमिओपॅथिक औषधं घ्यायची, ॲलोपॅथिक घ्यायची, आयुर्वेदिक घ्यायची, होमिओपॅथीमध्ये स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी कोणत्या पद्धतीने काम करतात, घरी स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी कशी घ्यायची, कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे मुलांना, काय काय सेन्सरी इश्यूज टॅकल करायचे, ते सेन्सरी इश्यूज आहेत की नाही ते कसं ओळखायचं, किंवा कोणते कोणते मटेरियल आपण उपयोगात आणायचे, कोणते कोणते मटेरियल आपण बाजारातून विकत घ्यायचे, कुठून विकत घ्यायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, किंवा सेन्सरी मुलांच्या साठी काय काय व्यायाम घरी घ्यायचे, ऑक्युपेशनल थेरपीमध्ये काय काय व्यायाम घरी घ्यायचे, स्पीच थेरपी टप्प्याटप्प्याने कशी करत जायचं, किंवा आपल्या मुलामध्ये हा प्रॉब्लेम हा ऑटिझममुळे आहे का हा नॉर्मलच प्रॉब्लेम आहे, हा कसा ओळखायचा, असे अनेक प्रश्न तुमच्यासारख्या पालकांना येत असतील. तर याचं सोल्युशन मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण सखोल अभ्यासपूर्वक त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी काही लिंक्स असतील उपयोगाच्या, त्या मी तुम्हाला खाली देणार आहे. तर तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्याही मित्रमंडळींमध्ये कोणाला ऑटिझम असेल, त्यांच्या मुलांना ऑटिझम असेल आणि काही हेल्प हवी असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.